अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घरात पैशाची तंगी काय येते? चला तर मुळावरच घाव घालूया. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. जीवनात आर्थिक समृद्धी ही केवळ कष्टावर अवलंबून नसते, तर अनेक गोष्टी तिच्यावर परिणाम करतात. काही लोक खूप मेहनत घेतात, पण तरीही त्यांच्याकडे पैसे टिकत नाहीत. तर काहींच्या आयुष्यात अचानक आर्थिक संकट येतात. यातून काहींना कर्जाचा भार वाढतो, काहींच्या हातून पैसा जातो. पैसा असून तो उपयोगी पडत नाही. आणि काही लोक असे असतात की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी धनप्राप्तीमध्ये अडथळे येतच राहतात. हे का घडतं आणि यावर उपाय काय, याचं कारण दत्तगुरूंच्या शिकवणीत सापडतं. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरु दत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. कर्म आणि प्रारब्धाचा परिणाम. आपल्या आयुष्यातील आर्थिक स्थिती ही केवळ बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. ती आपल्या पूर्वसंचित कर्मावर, प्रारब्धावर आणि वर्तमान काळात घेतल्या गेलेल्या निर्णयावरही अवलंबून असते. काही वेळा माणसाने मोठ्या परिश्रमाने पैसा मिळवला तरी त्याचा योग्य ठिकाणी उपयोग होत नाही. अचानक नुकसान होतं किंवा पैसा कुठल्या ना कुठल्या कारणाने संपतो. हे प्रारब्धामुळे होऊ शकतं. जर पूर्वजन्मी किंवा या जन्मात आपण चुकीचे आर्थिक निर्णय घेतले असतील, कोणाला फसवलं असेल, पैशाच्या माध्यमातून कोणाचं नुकसान केलं असेल, तर त्याचा परिणाम आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यामुळे काही लोक जरी खूप कमवत असले तरी त्यांना समाधान मिळत नाही, तर काही लोक कमी कमावूनही समाधानी आणि सुखी असतात. अशुभ संकल्प आणि नकारात्मकता. आपली आर्थिक स्थिती आपल्या विचारसरणीशी जोडलेली असते. दत्तगुरू सांगतात की जर माणसाच्या मनात कायम चिंता, भीती, असंतोष आणि असुरक्षिततेची भावना, दुसऱ्याचं वाईट करण्याची भावना असेल तर ती ऊर्जात्मक स्वरूपात त्यांच्या जीवनात नकारात्मक परिणाम निर्माण करते. काही लोक कायम माझ्याकडे पैसा टिकत नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी पैसा येत नाही किंवा माझ्या नशिबात पैसा नाही असं म्हणतात. या नकारात्मक विचारामुळे त्यांच्या आयुष्यात नकारात्मक शक्ती सक्रिय होतात आणि त्यामुळे आर्थिक संकट वाढतात. दत्तगुरूंचं मार्गदर्शन असं सांगतं की पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की पैसा स्वतः तुमच्याकडे आकर्षित होतो. पैसा हा केवळ भौतिक गोष्ट नाही, तर तो एक ऊर्जा स्रोत आहे. जर आपण त्याचा योग्य सन्मान केला, त्याचा योग्य उपयोग केला, तर तो आपल्याकडे टिकतो आणि वाढतो. दत्तगुरूंच्या शिकवणीत सांगितलेले उपाय. श्री दत्तात्रेयांच्या नामस्मरणांचे महत्त्व. श्री दत्तात्रेयांच्या नावाचा जप हा आर्थिक अडचणीवर एक प्रभावी उपाय आहे. विशेषतः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केल्याने जीवनात स्थिरता आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. हा मंत्र मनापासून म्हटला तर मनातील भीती, अनिश्चितता आणि अस्थिरता दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होतो. योग्य दान आणि योग्य पैशांची देवाणघेवाण ही सृष्टीच्या ऊर्जेचा एक भाग आहे. जर पैसा अडकला असेल किंवा तो टिकत नसेल तर योग्य ठिकाणी दान करायला हवं. मात्र दान करताना तो अहंभावाने किंवा बळीजावासाठी नसावा, तर निस्वार्थ भावनेने दान द्यावे. अन्नदान, ज्ञानदान आणि गोसेवा हे दत्तगुरूंनी सांगितलेले महत्त्वाचे उपाय आहेत. वास्तुशास्त्र आणि घरातील सकारात्मक ऊर्जा. घरातील वातावरण पैशांच्या स्थितीवर परिणाम करतं. जर घरात तणाव, भांडणं किंवा नकारात्मकता असेल तर धनप्राप्तीमध्ये अडथळे येऊ लागतात. दत्तगुरूंच्या सेवेने, भक्तीने घरात सात्विक वातावरण तयार होते, त्यामुळे आर्थिक समृद्धी घरात येते. श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा चित्र ठेवलं तर सकारात्मक ऊर्जा वाढते. कर्ज आणि आर्थिक अडचणीवर उपाय. दत्तगुरूंच्या उपासनेत श्री गुरुदेव दत्त या नामाचा सातत्याने जप केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होतो. तसेच गुरुवारच्या दिवशी दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करणं किंवा अन्नदान करणं यामुळे आर्थिक संकट दूर होतात. अहंकाराचा त्याग आणि साधेपणा.
कधीकधी आर्थिक तंगी ही आपल्यातील अहंकारामुळेही येते. जर आपण पैशाचा दुरुपयोग करत असू, गरजेपेक्षा जास्त खर्च करत असू किंवा फक्त आपल्या ऐशोआरामासाठी पैसा वापरत असू तर तो आपल्याकडून निघून जातो. म्हणूनच दत्तगुरूंची शिकवण सांगते की जीवनात साधेपणा आणि नम्रता असली की पैसा टिकतो आणि वाढतो. जर आर्थिक संकट सतत येत असतील तर त्यामागचं कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेणं महत्त्वाचं आहे. दत्तगुरूंचे नामस्मरण, सेवा, योग्य कर्म आणि सकारात्मक विचार यांनी पैसा आणि समृद्धी यांचा योग्य समतोल साधता येतो. यावर विश्वास ठेवून योग्य कृती केल्यास आर्थिक संकट दूर होऊन तुमच्या आयुष्यात समृद्धी नक्कीच येईल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.